नमस्कार. आज आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एका खास सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत. हो, सरकार ठिबक सिंचनासाठी तब्बल 60% अनुदान देत आहे. आता ही योजना नेमकी काय आहे, याचा फायदा कसा घ्यायचा, चला हे सगळं एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, अगदी बरोबर. ही खरंच एक आनंदाची बातमी आहे, खास करून आपल्या कापूस उत्पादक बांधवांसाठी. अहो, ही एक अशी संधी आहे ना, जी शेतीमध्ये एक मोठा सकारात्मक बदल घडवून आणू शकते. तर मग पहिला प्रश्न, ही योजना नक्की आहे तरी काय? एकदम सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सरकार आपल्याला ठिबक सिंचनासारखी आधुनिक उपकरणं विकत घेण्यासाठी थेट पैशांची मदत करणार आहे. म्हणजे बघा, किती मोठा दिलासा आहे हा. म्हणजे असं बघा, ही एक प्रकारची सरकारी आर्थिक मदतच आहे. समजा मे महिन्यात कापूस लावायचा आहे आणि त्यासाठी ठिबक सिंचन सेट विकत घ्यायचा आहे, तर सरकार तुमच्या खर्चाचा मोठा वाटा उचलणार आहे. याचा सरळ अर्थ काय, तर शेतकऱ्यांवरचा जो आर्थिक बोजा आहे तो खूप कमी होणार आहे. चला आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे पैशांचं गणित. हो, हे पैसे नक्की कसे विभागले जाणार आहेत? कारण शेवटी काय, आर्थिक गणित समजलं तरच सगळं सोपं होतं, नाही का? आता आपल्या सगळ्यांच्या मनात पहिला प्रश्न काय येतो की आपल्याला नक्की किती पैसे भरावे लागतील आणि सरकारची मदत कशी मिळणार, बरोबर? चला तर मग हेच गणित आता समजून घेऊया. इथे बघा, सगळं चित्र स्पष्ट होतंय. जे काही तुमचं एकूण बिल होईल ना, त्यातले फक्त 40%च आपल्याला सुरुवातीला भरायचे आहेत. फक्त 40%, आणि बाकीचे 60% ते थेट सरकारी अनुदान म्हणून मिळणार आहेत. म्हणजे विचार करा, अर्ध्यापेक्षा कमी खर्चात नवीन उपकरणं आपल्या शेतात हजर. ही सगळी प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त 3 पायऱ्या आहेत. बघा, पहिली पायरी, दुकानात जायचं आणि जे बिल होईल त्याच्या फक्त 40% रक्कम भरायची आणि साहित्य घरी घेऊन यायचं. मग दुसरी पायरी, सरकारकडून 60% अनुदानाची मंजुरी मिळेल. आणि तिसरी, शेवटची पायरी, जे अनुदान मिळालंय त्यातून उरलेली रक्कम त्या विक्रेत्याला देऊन टाकायची. किती सोपं आहे बघा. ठीक आहे, पैसे कसे मिळणार हे तर कळलं. पण आता हे पण महत्त्वाचं आहे की या योजनेचा फायदा घेण्यासाठी नक्की अटी काय आहेत, नियम काय आहेत, कारण सगळी माहिती व्यवस्थित असली की कामं पटापट होतात. इथे फक्त 3 मुख्य गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एकदम सोप्या आहेत. 1. ही योजना फक्त आणि फक्त कापूस पिकासाठी आहे. 2. जी काही खरेदी करायची आहे ती ठिबक सिंचन साहित्याचीच असली पाहिजे. आणि 3. जी सगळ्यात महत्त्वाची अट आहे, ही खरेदी याच महिन्यात व्हायला पाहिजे. बस, या 3 अटी पूर्ण झाल्या की झालं आपलं काम. चला तर मग या सगळ्या माहितीचा आपण आता सार काढूया. म्हणजे या योजनेमुळे नक्की काय फरक पडणार आहे, याचा आपल्या शेतकरी बांधवांसाठी नेमका अर्थ काय आहे. तर या योजनेचा सगळ्यात मोठा फायदा हा आहे की जे आधुनिक ठिबक सिंचन तंत्रज्ञान आहे ना, जे पाण्याचं नियोजन करतं, उत्पादन वाढवतं, ते आता आपल्या आवाक्यात आलं आहे. म्हणजे कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त नफा मिळवण्याची ही एक सुवर्ण संधी आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, विचार करा की ठिबक सिंचनासारखं आधुनिक तंत्रज्ञान आपल्या शेतीचं आणि पर्यायाने आपल्या आर्थिक परिस्थितीचं भविष्य खरंच बदलू शकतं का? या संधीचा जरूर विचार करा.